एस्केप स्पीड। आता एक लक्षात घ्या की एखादी वस्तू आपण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट थ्रो करतो, तर आपण पाहिलेलं याच्या अगोदर की जेव्हा इनिशियल वेलोसिटी ही 11.2 किलोमीटर पर सेकंड है ना, याच्यापेक्षा जर ग्रेटर असेल तर ती वस्तू नेवर रिटर्न, कारण ती ॲक्च्युअल अर्थचं ग्रॅव्हिटेशनल पुलच्या काय जाते, बाहेर जाते आणि ती रिटर्न येत नाही. तर अशा वेळेस त्या स्पीडला आपण काय म्हणलो होतो, एस्केप स्पीड. आता एक लक्षात ठेवायचं आहे की ऑब्जेक्ट जो आहे, तर सपोज ऑब्जेक्ट जो आहे तर तो सपोज इन्फिनिटी पोझिशनवर आहे असं आपण कन्सिडर करू. ओके, सो ऑब्जेक्ट जो आहे तो कुठं पोहोचला, इन्फिनिटी पोझिशनवर पोहोचला आणि इन्फिनिटी पोझिशनवर असताना त्या ऑब्जेक्टची जी स्पीड आहे ती फायनल स्पीड आपण किती कन्सिडर करू, VF कन्सिडर करू. ओके, आता यामध्ये जर आपल्याला एनर्जी काढायची असेल त्या पॉईंटची टोटल एनर्जी, तर आपण काय करणार, बेरीज करणार पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. करेक्ट. आता मग अशा केसमध्ये आपल्याला माहीत आहे की या अगोदर आपण एक W1 घेतलं होतं पहा, है ना, W0 आणि W1. तर W0 काय होता, पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, है की नाही, आणि W1 जो कॉन्स्टंट घेतला होता तो पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी. तर असे दोन कन्सिडरेशन आपण घेतलं होतं आणि त्यामुळं आता पोटेन्शियल एनर्जी जी आहे इन्फिनिटीवर ती W1 असणार. सो एनर्जीसाठी मी E वापरतो आणि इन्फिनिटीसाठी कंसामध्ये इन्फिनिटी सिम्बॉल. आणि कायनेटिक एनर्जी काय असेल, हाफ mv². सो mv काय आपला VF आहे त्याचा स्क्वेअर अपॉन 2. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता आपण जे सॅटेलाईटचे वेगवेगळे पार्ट्स पाहिलो, तर लक्षात घ्यायचं की एक असा असेल की आपण अर्थच्या सेंटरपासून डिस्टन्स मोजतो, बरोबर आहे का. तर ग्राउंड लेवलला असताना आपण डिस्टन्स काय घेणार, R. त्यानंतर आपण एक असा पॉईंट घेऊ, पहिला पॉईंट कोणता घेतला आपण, ग्राउंड. सेकंड पॉईंट असा घेऊ आपण ॲट हाईट H. तर ॲट हाईट H सेंटरपासून डिस्टन्स काय असेल, H + R. आणि एक तिसरा पॉईंट असेल की तो आहे इन्फिनिटी. ओके, सो जी हाईट आहे तुमची तर ते इन्फिनिटी डिस्टन्स, बरोबर. असे आपण 3 पॉईंट्सचा संदर्भात विचार करू. आता जसं की आपण आता हे जे काढलेलं आहे हे कोणत्या पॉईंटवरचं काढलं, 3 क्रमांकाच्या पॉईंटवरचं काढलं, है ना. इन्फिनिटी पोझिशनवरचं आपण काय काढलं, एनर्जी काढली. आता आपल्याला काय करायचं, हा जो सेकंड पॉईंट आहे जिथं ॲक्च्युअल अर्थच्या सरफेसपासून H म्हणजेच अर्थच्या सेंटरपासून H + R डिस्टन्सला जी एनर्जी काढायची असेल, तर सपोज ही जी एनर्जी आहे तर इथं आपण VF धरलं होतं. तर या ठिकाणी जी स्पीड असेल ना, ही स्पीड आपण काय करू, VI कन्सिडर करू. ठीक आहे, हे सेकंड पोझिशनला. सो अशा केसमध्ये जर टोटल एनर्जी काढायची असेल आपल्याला H + R या पॉईंटला, तर काय होतं तुम्हाला माहीत आहे की अशा केसमध्ये जी कायनेटिक एनर्जी असते ती असते हाफ mv². मात्र आपण जे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पाहिलं होतं तर ती निगेटिव्ह असते ॲक्च्युअल, है ना. सो आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला काय पाहिला होता, Gmm अपॉन R + H. ओके, किंवा H + R घेतलं तरी चालतं. आणि प्लस इथे सुद्धा आपल्याला तो कॉन्स्टंट घ्यावाच लागतो. ओके, सो कॉन्स्टंट घेतला आपण W1, कारण ते अर्थच्या सरफेसवर नाही आहे, एक विशिष्ट हाईटवर आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. आता प्रिन्सिपल ऑफ एनर्जी कन्झर्वेशन काय सांगतं की कोणत्याही पॉईंटची, हां नवीला सुद्धा झालेलं आहे आपला 3 पॉईंट घेतले तर आपण, तर कोणत्याही पॉईंटला टोटल एनर्जी मात्र काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 यांच्या लेफ्ट हँड साईड सारखे म्हणून राईट हँड साईडसुद्धा काय येणार, सारखे येणार. आता मला सांगा, राईट हँड साईडमध्ये दोन्ही ठिकाणी W1 आहे, डायरेक्ट कॅन्सल करू. सो शिल्लक काय राहील आता, वाटल्यास 2 नंबरमध्ये आता W1 कॅन्सल केला दोन्ही साईडला. सो आता शिल्लक राहिला हाफ VI²
मायनस GMM अपॉन H प्लस R. ओके. आणि इज इक्वल टू इकडे शिल्लक कोण राहिला MVF स्क्वेअर अपॉन 2. आता एक लक्षात घ्या की राईट हँड साईडची क्वांटिटी ही काय बरं पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे का? ती निगेटिव्ह आहे का? नाही. याचा अर्थ काय झाला की त्याची मिनिमम व्हॅल्यू जर घेतली आपण राईट हँड साईडची मिनिमम सर्वात कमी व्हॅल्यू तर ती काय असेल 0 असेल, पण ती 0पेक्षा कमी असणार नाही. मग तसं आहे तर याचा अर्थ लेफ्ट हँड राईट साईडची राशीसुद्धा इज इक्वल टू 0 ऑर ग्रेटर दॅन 0. सो वी कॅन राईट MVI स्क्वेअर अपॉन 2 मायनस GMM अपॉन H प्लस R इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि याचे रिझन जर पाहिलं आपण तर राईट हँड साईडची क्वांटिटी काय आली आपली पॉझिटिव्ह आलेली आहे. आता हे झाल्यानंतर जर आपल्याला आता काय करायचं आहे की VI म्हणजे काय झालं, आता आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी या ठिकाणी फाइंड करायची आहे. सो मिनिमम व्हॅल्यू जर आपल्याला VIची घ्यायची असेल, ओके, तर मिनिमम व्हॅल्यू घेताना आपण राईट हँड साईडची व्हॅल्यू काय घेत असतो 0 घेत असतो. ओके. सो VI मिनिममच्या वेळेस हे ग्रेटर दॅन कमी होऊन जाईल आणि इज इक्वल टू काय असेल 0 असेल, बरोबर. मग अशा वेळेस जी मिनिमम स्पीड आवश्यक आहे ऑब्जेक्टला इन्फिनिटीवर पोहोचण्यासाठी, ओके, सो लक्षात घ्या ऑब्जेक्ट जो आहे तर आपल्याला कुठं पाठवायचा आहे इन्फिनिटीवर पाठवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी काढायची आहे. सो मिनिमम व्हेलॉसिटी फॉर ऑब्जेक्ट टू रीच इन्फिनिटी. आता इन्फिनिटीवर पोहोचायचं म्हणजे काय करायचं बरं, ॲक्च्युअल इस्केप फ्रॉम अर्थ है ना, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समधून तिला काय करायचं आहे बाहेर पडायचं आहे, बरोबर. सो अशा केसमध्ये पहा हाफ M आपण वेगळं लिहू आणि आता आपल्याला VI जो घ्यायचा आहे VI हा काय गेला होता आपण मिनिमम, हा मिनिमम घेतला तरच ती राईट हँड साईडची व्हॅल्यू काय होणार 0 होणार. मग आता याला इज इक्वल टू 0 घेतलं तर ही मायनस राशी अपोजिट साईडला गेल्यावर काय झाली प्लस. सो इज इक्वल टू काय घेणार आपण GMM अपॉन H प्लस R. मग आता यामध्ये जर आपण कॅन्सल काय करू शकतो MM गेट कॅन्सल, बरोबर. स्मॉल m या ठिकाणी काय होईल कॅन्सल होईल आणि VI जर मिनिमम काढायचं असेल स्क्वेअर तर काय होईल हे 2 मल्टिप्लायमध्ये जातील, बरोबर. सो काय होईल 2GM अपॉन H प्लस R. ओके, हा फॉर्म्युला इथं तयार होईल. आणि जर आता हे कोणत्या पॉईंटची काढली बरं आपण या सेकंड पॉईंटची, ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट कुठं होता H प्लस R या डिस्टन्सला होता आणि तिथून आपल्याला त्याला इन्फिनिटीवर पाठवायचं आहे. पण आता आपल्याला असं कन्सिडर करू की ऑब्जेक्ट हा आपला 1 नंबरच्या पोझिशनला. आता 1 नंबरची पोझिशन म्हणजेच काय हाईट काय घ्यायची आपल्याला 0 घ्यायची आहे. सो आपण इथं वाटल्यास लिहू शकतो की ॲट हाईट H इज इक्वल टू 0. ॲट हाईट H इज इक्वल टू 0 म्हणजेच काय ऑन अर्थ सरफेस है ना. तर अर्थच्या सरफेसपासून मग एखादा ऑब्जेक्ट जर इस्केप करायचा असेल तर अशा वेळेस जी इस्केप व्हेलॉसिटी असेल है ना मिनिमम व्हेलॉसिटी, सो VI मिनिमम म्हणू आपण त्याला. तर H0 टाकला आपण, सॉरी इथं एक करायचं झालं की VI जर आपण मिनिमम काढला तर इथं काय होऊन जाईल स्क्वेअर रूट होऊन जाईल ना. सो 2GM अपॉन H प्लस R आलं असतं आणि Hची व्हॅल्यू 0 टाकली तर काही फरक पडत नाही, ते डिनोमिनेटरमध्ये R राहील. सो आन्सर काय असेल 2GM अपॉन R, जे की आपल्याला 10वीला जायला फॉर्म्युला होता, बरोबर. आणि सो यामध्ये जर आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे है ना, बट आपल्याला माहीत आहे की G इज इक्वल टू काय आहे GM अपॉन R स्क्वेअर आहे, बरोबर.
सो व्ही आय मिनिमम काढताना आपण काय करणार, हे पहा, हे 2gm आहे, डिनोमिनेटरमध्ये आर आहे, त्याला आरनं मल्टिप्लाय, अंशाला आणि छेदाला आरनं मल्टिप्लाय करू. सो इथे आरनं मल्टिप्लाय करतो, खाली आरनं मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, आर स्क्वेअर, आणि जी एम अपॉन आर स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला काय घेता येईल, जी घेता येईल. सो 2gr हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला 10th झालेलाच आहे. आणि सांगितल्याप्रमाणे ही जी व्हॅल्यू आहे अर्थसाठी तर ती किती आहे, 11.2 मीटर पर सेकंड है ना. सो जर तुम्हाला विचारलं की एस्केप वेलोसिटी, मिनिमम एस्केप वेलोसिटी फॉर अर्थ है ना, फॉर अर्थ महत्त्वाचं ना, प्रत्येक प्लॅनेटची वेगळी आहे. जसं की आता फॉर मून जर धरलं आपण है ना, तर मूनच्या संदर्भात ही जी एस्केप वेलोसिटी मिनिमम येईल तर त्याची व्हॅल्यू थोडीशी डिफरंट आहे. ती व्हॅल्यू जी आहे ती आहे 2.3, सॉरी इथं आपलं किलोमीटर राहिला, किलोमीटर पर सेकंड. ओके, म्हणजे ऑलमोस्ट जर पाहिला तर 5 टाइम्स लेस येईल कोणाची, मूनची येईल. आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस असा प्रश्न विचारला की मूनवर ॲटमॉस्फिअर काय नाही, का नाही, तर त्याचं रिझन जर पाहिलं आपण तिथली मिनिमम व्हेलोसिटी आहे कोणती आहे, 2.3 किलोमीटर पर सेकंड. कारण काय होतं की जी गॅस मॉलिक्यूल जर मूनच्या सरफेसवर है ना असतील तर त्यांची व्हेलोसिटी जी आहे ना ती ग्रॅव्हिटेशनल, मूनचं ग्रॅव्हिटेशन त्याला थांबवू शकत नाही. मूनचं जे ग्रॅव्हिटेशन आहे तर ते त्याला थांबवू शकणार का, नाही. म्हणजे गॅस जरी तयार झाले तर ते त्याला ग्रॅव्हिटेशनल पुलला काय करतील, सोडून जातील. कारण त्याची मिनिमम व्हेलोसिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबल आहे की मूनवर ॲटमॉस्फिअर नाही. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, a uniform solid sphere of equal radii r but mass m and 4m have a center to center separation 6r. पहा, हे जे दोन्ही स्पेअर आहे यांचं वैशिष्ट्य आहे की यांची रेडियस सारखी आहे, पण मास जर पाहिलं तर पहिल्याचं मास किती आहे m आणि दुसऱ्याचं मास किती आहे 4m. ओके, सो m1 and 4 हे मासेस आहे, मात्र रेडियस सारखी दोघांची. ओके, आणि यांचं जे डिस्टन्स ऑफ सेपरेशन आहे सेंटरपासून तर ते किती आहे 6r. द 2 स्पेअर्स आर हेल्ड फिक्स, म्हणजे 2 स्पेअर जे आहेत ते अशा पद्धतीने फिक्स केले की त्यांच्या सेंटर्समधून आपण लाईन ड्रॉ करू शकतो. अ प्रोजेक्टाईल ऑफ मास m इज प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द स्पेअर ऑफ मास m डायरेक्टली टुवर्ड द सेंटर ऑफ द सेकंड स्पेअर. हा एक प्रोजेक्टाईल आहे, दिसतो इथं प्रोजेक्टाईल, किती मास आहे त्याचं m, आणि त्याला काय केलं की जो पहिला स्पेअर होता ज्याचं मास m आहे तिथून त्याला प्रोजेक्ट करण्यात आलं, आणि प्रोजेक्ट केल्यानंतर तो आता डायरेक्टली कोणत्या दिशेने चालला, आता सेकंड जे 4m वाला ऑब्जेक्ट आहे त्याच्या दिशेने चालला, त्याच्या सेंटरच्या दिशेने चालला. करेक्ट. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर minimum speed of the projectile so that it reaches the surface of the second sphere. मग या प्रोजेक्टाईलची आपल्याला मिनिमम स्पीड v फाइंड करायची आहे की ज्याच्यामुळं हा प्रोजेक्टाईल कुठपर्यंत पोहोचला पाहिजे, सेकंड स्पेअरच्या सरफेसपर्यंत पोहोचला पाहिजे. तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एक लक्षात घ्यायचं की हा जो प्रोजेक्टाईल राहील तर या प्रोजेक्टाईलवर काय असणार बरं, या दोन्हीचा म्युच्युअली अपोजिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार, बरोबर आहे का. कारण प्रोजेक्टाईलला m मास असणारा स्पेअरसुद्धा अट्रॅक्ट करणार आणि 4m सुद्धा अट्रॅक्ट करणार. सो म्युच्युअली अपोजिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी दोन्ही स्पेअरकडून असणार. मग आता आपण काय करू, एक पॉईंट आपण शोधूया, तो पॉईंट आहे n, ज्याला आपण कोणता पॉईंट कन्सिडर करायचा, न्यूट्रल पॉईंट. आणि न्यूट्रल पॉईंटला असं डिफाईन करू आपण की ती एक अशी पोझिशन आहे की त्या ठिकाणी जे दोन फोर्सेस आहेत एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील. सो न्यूट्रल नाव का दिलं आपल्याला, कारण दोन्ही स्पेअरचे जे अपोजिंग फोर्सेस आहे हे अपोजिंग फोर्सेस ज्या पॉईंटला कॅन्सल करतात एकमेकांना
तर त्या पॉईंटला आपण काय म्हणायचं, न्यूट्रल पॉईंट, जे आपण कॅपिटल एननं डिनोट केलं. त्यानंतर फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जे ON आहे त्याचं डिस्टन्स आपण किती कन्सिडर केलं आहे, स्मॉल r कन्सिडर केलं आहे. सो आता मला सांगा की प्रोजेक्टाईल जो आहे तर तो n पॉईंटला आहे असं आपण कन्सिडर करू. आता प्रोजेक्टाईल mला आहे का, नाही, न्यूट्रल पॉईंट nला आहे. न्यूट्रल पॉईंट nला असताना पहिल्यासोबत त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असणार, त्यावेळी डिस्टन्स असणार स्मॉल r है ना, आणि एक मास आहे m, दुसरा आहे स्मॉल m. सो लेफ्ट हँड साईडला काय घेणार आपण, GMM अपॉन डिस्टन्स r स्क्वेअर. परंतु न्यूट्रल पॉईंटपर्यंतचं जे डिस्टन्स काढायचं असेल आपल्याला सेकंडसाठी तर काय होईल बरं, 6r मधून काय करावं लागणार आपल्याला, स्मॉल r मायनस करावं लागेल. सो 6r मायनस स्मॉल r असं डिस्टन्स असणार ते. आणि पहिल्याचं मास आहे 4m, दुसऱ्याचं आपल्या न्यूट्रलचा जो प्रोजेक्टाईल आहे त्याचं मास काय आहे, स्मॉल m, बरोबर ना. अशा वेळेस आता हे कॅन्सल करायला म्हणून एकमेकांच्या समोर आपण प्लेस करायला. सो 4GMM बरोबर आहे का, हे 4 कोणाला लक्षात ना, कारण सेकंड स्क्वेअरचा मास 4m आहे आणि डिस्टन्स तुम्ही सांगितल्याप्रमाणे 6r मायनस r स्क्वेअर. आता यामध्ये जर आपण GMM दोन्ही केसेसमध्ये जर कॅन्सल केलं तर जे इक्वेशन आहे ते काय असेल, 4r स्क्वेअर इज इक्वल टू 6r मायनस r स्क्वेअर. ओके. आता होतं काय की इथं स्क्वेअर रूट निघू शकतो, म्हणजे आपल्या इथं ब्रॅकेटचा एक्सपान्शन करायची गरज नाही, टेकिंग स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट करताना काय होईल माहिती आहे का, मी अगोदर राईट हँड साईडची व्हॅल्यू तो 6r मायनस r स्क्वेअर आणि 4r स्क्वेअर जो आहे त्याला समोर लिहितो. आता रूट घेऊ आपण. रूट घेताना काय होतं की पहिल्याचा रूट येईल 6r मायनस r, पण दुसऱ्याचा रूट घेताना काय होईल बरं, की तर दोन शक्यता असतील, प्लस ऑर मायनस 2r, करेक्ट है ना, कारण दोन पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी असतात. मग असं असेल तर इक्वेशन तुम्ही एक्सपांड करणार, 6r मायनस r इज इक्वल टू प्लस 2r, और दुसरं काय असणार, 6r मायनस r इज इक्वल टू मायनस 2r. सो मायनस r जर घेतला आपण प्लस 6r, सॉरी, सो आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू स्मॉल आरच्या काढायच्या. सो प्लस 2 इकडे आपण मायनस घेऊ आणि हा इकडे काय होणार, मायनस. सो मायनस 3r इज इक्वल टू मायनस 6r, मायनस मायनस गेट कॅन्सल. सो r इज इक्वल टू काय होणार या ठिकाणी, 6r बाय 3. सो 2r व्हॅल्यूवाली है ना एक साईडची. दुसऱ्या साईडला जर पाहिलं आपण तर मायनस r मायनस 2r इज इक्वल टू, सॉरी अलीकडे प्लस झालं ते, 6r तिकडे गेल्यावर काय झालं, मायनस. सो प्लस r इज इक्वल टू डायरेक्ट काय झालं इथं मायनस 6r. अशा दोन व्हॅल्यू आपल्याकडे आल्या. परंतु तुम्हाला माहीत आहे की न्यूट्रल पॉईंट हा कधी पण लक्षात ठेवायचा, हा निगेटिव्ह नसतो. दॅट्स वाय आपण कोणती व्हॅल्यू कॅरी करणार इथून पुढं, r इज इक्वल टू 2r. ओके. सो r इज इक्वल टू 2r हे डिस्टन्स आता फिक्स झालेले. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एक पार्टिकलला एक अशी स्पीड द्यायची आहे की त्याच्यामुळं तो पार्टिकल कुठपर्यंत गेला पाहिजे, आपल्या न्यूट्रल पॉईंटपर्यंत गेला पाहिजे. आणि सो आपण इथं काय करणार माहिती आहे का, की मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती विचारमध्ये घेणार आहोत. आता ही जी व्हेलॉसिटी आहे तर मिनिमम स्पीड आपल्याला जी प्रोजेक्टाईलची फाईंड करायची ज्याच्यामुळे तो सेकंड स्पेअरला पोहोचेल, तर त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहीत पाहिजेत. एक, पहिला जो स्पेअर आहे m त्याच्या सरफेसवरची एनर्जी जी आहे टोटल एनर्जी ती आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यानंतर जो न्यूट्रल पॉईंट आहे n तिथलीसुद्धा टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यावरून आपण स्पीड काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. सो आता आपण दोन केसेस संदर्भात विचार करणार. एक की पहिला केस आपण विचार करणार मॅकॅनिकल
एनर्जी ॲट सरफेस ऑफ यम. यमचा सरफेस म्हणजे कुठं बरं? पहिला जो स्पेअर आहे येतं लक्षात. म्हणजे पहिला हा जो प्रोजेक्टाईल आहे हा याच्या स्पेअरला असताना, मग आता अशा वेळेस जे डिस्टन्स असणार ते डिस्टन्स काय असणार बरं? डिस्टन्स काय असणार? आर असणार, कारण तो सरफेसवर आहे ना. सरफेसवर म्हणजे त्याची काय घ्यावं आपल्याला? हे घ्यावं लागेल. आणि दुसरी जी केस घेणार आपण तर ती असणार आपली मेकॅनिकल एनर्जी ॲट न्यूट्रल पॉईंट. सो ॲट पॉईंट काय घेणार आपण? एन. आता एनवर घेत असताना होतं काय माहिती आहे का, की एनवर घेत असताना आपण जे डिस्टन्स आहेत हे डिस्टन्स कसे आहेत बरं? एक आता आपण पाहिलं की आरची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडे? 2r आलेली आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे किती व्हायलं? 4r व्हायलं. बरोबर आहे का? म्हणजे डिस्टन्स जे आहे हे 2r 4r अशा पद्धतीचे आहेत. आणि सरफेस यमला जर पाहिला, आता इथं असताना जर पाहिला आपण, तर मला सांगा हे किती आहेत बरं? टोटल डिस्टन्स किती आहे सेंटरमधलं? 6r आहे. मग एम जर इथं असेल तर ही जी डॉटेड लाईन आहे या डॉटेड लाईनपासूनचं डिस्टन्स किती व्हायला? हे 5 व्हायला. किती व्हायला? 5r. कारण दोन सेंटरमधलं डिस्टन्स 6r आहे. जर एम हा जर ओपासून आर डिस्टन्सला आहे तर दुसऱ्या सेंटरपासून तो कोणत्या डिस्टन्सला आहे? तर कोणत्या डिस्टन्सला आहे? 5r डिस्टन्सला आहे. बरोबर. मग आता आपण मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती सरफेस ऑफ द एमला फाइंड करू. आता ही फाइंड करत असताना त्याला आपण EI कन्सिडर करू वाटल्यास. आता अशा वेळेस जी कायनेटिक एनर्जी असणार तर ती कायनेटिक एनर्जी काय आहे? हाफ mv² मायनस. आता काय होणार? दोन्ही स्पेअरची आपण काय करणार? पोटेन्शियल एनर्जी घेणार. सांगा, पार्टिकल एमकडे असताना पहिल्या स्पेअर संदर्भात मेकॅनिकल एनर्जी काय असणार? Gmm/r, कारण तो सरफेसवर आहे सुरुवातीला. आणि दुसऱ्या सरफेसच्या सेंटरपासून सध्या तो कोणत्या डिस्टन्सला आहे? 4r. आणि दुसऱ्याचं मास किती आहे? 4. सो या ठिकाणी काय असणार? -4 Gmm डिस्टन्स घेताना किती घेणार आपण? 5r. क्लिअर? 5r का घेतलं? कारण एम सरफेसवर असताना दुसऱ्या स्पेअरच्या सेंटरपासून त्याचं डिस्टन्स 5r आणले. ओके. आता हे झाल्यानंतर मेकॅनिकल एनर्जी ॲट पॉईंट न्यूट्रल पॉईंट आपण काढू. आता न्यूट्रल पॉईंटमध्ये डिस्टन्स कोणते आपले? लेफ्टचं 2r असेल आणि राईटचं काय असेल? 4r असेल. बरोबर आहे. बाकी तर वरचं सेमच असणार. सो आता न्यूट्रल पॉईंटला पोहोचल्यानंतर ते प्युअरली पोटेन्शियल व्हायला, कारण आता कायनेटिकचा काय विषय आहे का? नाही. सो लक्षात ठेवायचं की न्यूट्रल पॉईंटला पोहोचल्यानंतर ती जी टोटल एनर्जी आहे तर कायनेटिक एनर्जी 0 होऊन जाईल. म्हणजे टोटल मेकॅनिकल एनर्जी ही काय असणार? प्युअर पोटेन्शियल. कारण त्या ठिकाणी तिचं ट्रॅव्हलिंग संपणार. सो अशा केसमध्ये ज्या दोन पोटेन्शियल एनर्जी असतील, सो पहिल्या संदर्भात काय असेल सांगितलं तुम्हाला? 2r नंतर 4r डिस्टन्स घ्यायचं. सो -Gmm/2r. त्यानंतर दुसऱ्याचं काय असणार? -4 Gmm/4r. ओके. आता यामध्ये काय होणार? 4r काय होणार? कॅन्सल होणार. आणि सो हा जे सूत्र आहे हे -Gmm/2r -Gmm काय होणार? r होणार. ओके. आता काय करूया आपण की इक्वेशन जे आहेत, आता या अगोदर नंबर दिलेले आहेत का आपण? ओके, 2पर्यंत गेलो आहे. ठीक आहे. या प्रॉब्लेमसाठी सेपरेट नंबर देऊ. आता इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. दोन्ही ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी टोटल काय असणार? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार सेम असणार. त्यामुळे आपण काय लिहिणार की हाफ mv² - Gmm/r
-4 GMM अपॉन 5R हे कशाचे इक्वल असणार -GMM अपॉन 2R -GMM अपॉन Rच्या इक्वल असणार. सो मला वाटतं हे कॅन्सल होऊन जातील, काही अडचण नाही, बरोबर. त्यानंतर या उरलेल्या ज्या 3 राशी आहेत त्यांच्यामध्ये कॉमन काय बरं, स्मॉल m कॉमन आहे पहा. तर सो दॅट्स वाय मी त्याला स्मॉल mला काय करतो इथं कॅन्सल करतो, कारण कॉमन काढलं आणि कॅन्सल काढलं, ठीक आहे. आणि आता जे 2 आहे ते अपोजिट साईडला आपण पाठवू शकतो है ना. सो v² इज इक्वल टू 2, बरोबर. सो इन ब्रॅकेट जर पाहिलं आपण तर राईट हँड साईडला कोण शिल्लक राहिला बरं, -GM अपॉन 2R आणि हे मायनस तिकडे गेल्यावर काय होतील +4GM अपॉन 5R एवढं शिल्लक राहील. सो इथे जर आपण कॉमन जर घेतला GM अपॉन R, ओके, पहा कंसाच्या बाहेर काय करतो मी GM अपॉन R कॉमन घेतला तर पहिल्या केसमध्ये शिल्लक कोण राहिला बरं -1/2. दुसऱ्या केसमध्ये कोण आहे 4/5. वाटल्यास मी काय करतो 4/5 अगोदर लिहितो आणि हे मायनस नंतर लिहितो, काय अडचण नाही, करेक्ट. सो मेकॅनिकली आपण इकडे जर पाहिलं आपण तर कॅल्क्युलेशनमध्ये तर 4 2 जा 8, 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10. वरी किती शिल्लक राहिले 3GM, खाली काय शिल्लक राहिला 5R. ही व्हॅल्यू कोणाची आली v²ची, पण आपल्याला काय काढायचं आहे v. सो काय येईल √3GM अपॉन 5R. सो हे असेल फायनल स्पीड, सेकंड स्पीड. आता एक लक्षात घ्या बरं, जर एक पॉईंट इथं आवर्जून लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला असं विचारलं असतं ॲट न्यूट्रल पॉईंट n व्हीची व्हॅल्यू किती होती, तर ही व्हॅल्यू किती असते न्यूट्रल पॉईंटला किती असते 0 असते. हे फक्त इथं आवर्जून लक्षात ठेवायचं. मात्र ती जेव्हा हेवियर स्पेलला धडकली तेव्हा ती काय झाली नॉन झिरो, कारण त्याला एक पर्टिक्युलर काय झाली व्हॅल्यू प्राप्त झाली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अर्थ सॅटेलाईट संदर्भात डिस्कस करू.